सिक्का बदम समाजाने. आपण माईकमध्ये म्हणलो आपण सर्वजण म्हणलो. त्यानंतर आदिन दाना वेरमणी सिक्का बदम समाजाने. त्यानंतर कामेसुमीचा चारा वेरमणी सिक्का बदम समाजाने. त्यानंतर चौथं मुस्सा वादा वेरमणी सिक्का बदम समाजाने. आणि पाचवा आहे सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्का बदम समाजाने. पहिलं जे आहे पानाची पाता वेरमणी, मी प्राणीहत्या करणार नाही, प्राणीहत्या करा असं कुणालाही सांगणार नाही किंवा आपल्यामुळं प्राणीहत्या होईल असंही वर्तन करणार नाही. हा शिलाचा एक साधा आणि सिंपल अर्थ आहे. ह्याच्या मागं भरपूर असा काही खुलासा आहे, परंतु आपल्याला काही वेळ नसल्यामुळं मी तुम्हाला सोपं सांगतो, म्हणजे शॉर्टकट सांगतो. पहिलं शील कशाबद्दल आहे? प्राणीहत्याबद्दल. आपली लोक बऱ्याच प्रमाणात प्राण्यांच्या करत होतो, कोणाच्या सांगण्यावरून करत होती, स्वतः काय आपल्याला आकलन नव्हतं म्हणून करत होतो. तर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे कुठल्याही प्राण्याची हत्या होणार नाही अशी आपण शपथ ग्रहण करतो, अशी प्रतिज्ञा आहे. दुसरी जी आहे ते आदिन दाना वेरमणी, ते आहे चोरीच्या बाबतीमध्ये. मी कोणाचीही वस्तूला न विचारता हात लावणार नाही. जर एखाद्याच्या वस्तूला न विचारता हात लावला तर ती चोरी झाली, नाही का? समजा आता इथे कोण नाही, ते एखादी चांगली वस्तू ठेवलेली आहे, विचारलं नाही आपण कोणाला, आपण जर ती घेतली तर ती चोरी झाली. मी चोरी करणार नाही, मी चोरी करा असं कुणालाही कधीही सांगणार नाही, किंवा आपल्या ह्या वर्तनामुळे एखाद्याकडची चोरी होईल असंही वर्तन करणार नाही. हे दुसरं शील सोपं आहे. जर आपण चोरी केली तर आपण चोर म्हणून प्रसिद्ध होणार, आपल्याला पोलीस पकडून जाणार. मग हे कसं आहे? जीवन अगदी मग दुःखाचं जीवन चालू होणं. म्हणून बुद्धांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे आपल्या हातून चोरी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या. तिसरं जे आहे कामेसुमीचा चारा वेरमणी सिक्का बदम समाजाने. माझ्या हातून माझ्याकडनं व्यभिचार होणार नाही. माझ्या पत्नी व्यतिरिक्त ज्या महिला आहेत की माझी आई, बहीण आणि मुलगी ह्या नात्यामध्ये आहेत. मी कुठं बाजारात गेलो, रस्त्यावर असलो, कामावर असलो, माझ्यापेक्षा एखादी मोठी महिला माझ्यासमोर आली तर मी तिला आई समान बोलायचं, आईचा दर्जा देऊन बोलायचं. आपल्या घरामध्ये आई असतीच बघ. आईला कशी मुलं बोलतात तसं आपण तिच्याशी संभाषण करायचं. माझ्या वयामानाची एखादी महिला मला भेटली तर तिला आपण बहीण मानायचं, बहिणीचा दर्जा. बहीण घरामध्ये असते. आणि माझ्यापेक्षा एखादी लहान भेटली तर तिला आपल्या मुली समान दर्जा द्यायचा. बघा, हे 3 नाते सांभाळायचे ह्या समाजामध्ये. 3 नाते जो सांभाळल, मग ते पुरुष असो नाहीतर महिला असो. महिला असतील तर पुरुषासंग आपल्यापेक्षा मोठ्या असतील तर त्याला वडिलांना समान मानायचं, आपल्या बरोबरचे असतील तर त्यांना भाऊ मानायचं, आपल्यापेक्षा लहान असतील तर त्याला मुलगा मानायचा. पुरुष आणि स्त्री आणि ही 3 नाते सांभाळली तर तुमची कॉलर ताट राहणार, तुम्हाला कुठेही जायला परवानगी मिळणार. आपल्या पतीला कामावर यायला उशीर लागला 2 तास तरी पत्नीच्या मनामध्ये कसली शंका येणार नाही, पतीला का उशीर लागला, किंवा आपल्या पत्नीला उशीर लागला तर पतीच्या मनामध्ये शंका येणार नाही. एवढं चारित्र्य संपन्न करायचं आपल्याला. आणि हे सगळं बुद्धांनी सांगितलेलं आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि हे संबंध जगाने स्वीकारलेलं आहे, आपणच नाही, सगळं जग. त्याच्यानंतर 5वं जे आहे मुसावादा वेरमणी सिक्का बदम समाजाने. मी कोणत्याही प्रकारचं खोटं बोलणार नाही, व्यर्थ बोलणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, चाडी चुकली करणार नाही, लावालावी करणार नाही, फुकटची बडबड कुठेही करत उभारणार नाही, तर सत्य बोलणार. जे बी काय आहे ते खरं बोलणार. घरामधले 100 रुपये घेतले का? हो घेतले, नाही तर नाही. इथपासून सुरुवात करायची आहे. कुठेही तुम्ही असाल मोबाईलमध्ये त्यांनी फोन केला कुठेही बाबा तर बरोबर सांगायचं मी आता ह्या बुद्ध विहारापाशी वंदना घेतोय, खोटं बोलायचं नाही. तुम्ही जर खोटं बोललो तर तुमच्या मुलांना पण तीच सवय लागणार आहे. अनुकरण करतात मुलं लगेच, नाही का? आणि मग ते खोटं बोलायला शिकतील. आणि हे खोटं बोलण्याच्या ज्या सवय आपल्याला पहिल्या जे असतील त्या आता बंद झाल्या पाहिजेत. कारण आपल्याला तर जाणीवपूर्वक आपण भगवान बुद्धाच्या समोर बसलेलो आहोत आणि आपण आता बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत थोड्या दिवसामध्ये. म्हणून आपण आतापासून सवय लावायची आहे, कुठल्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाही, कोणालाही खोटं बोलायचं नाही.
आपल्या खोटं बोलण्यामुळं कुणाला हेलपाटा होईल, कुणाचे एखाद्या नांदायचं बंद होईल, असल्या प्रकारचं खोटं बोलायचं नाही. कोणाचा प्राण बी जाऊ शकतो. खोटं फार वाईट असतं. खोटं बोलणाऱ्या माणसाला घरी कुणी चहाला नेत नाही. नको नको म्हणतात, तो खोटला नको याला बोलायला. साखरपुड्याला बोलवत नाहीत ना लग्नाला लवकर बोलवत नाही, कारण ते फसवा असतो. म्हणून आपण प्रत्येक उपासकांनी प्रत्येकाने खरं बोलण्याचा संकल्प करायचा. आणि हा संकल्प बुद्धांनी सांगितला. आता मी फक्त तुमच्या कानावर घालतो, हे बुद्धांनी सांगितलं. 5वं जे आहे ते सुरा मेर यमज्य पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधी. मी कुठल्याही मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. मग त्याच्यामध्ये सगळे आले बघा, दारू, गांजा, बिडी, काडी, तंबाखू, ह्या सगळ्या नशा पदार्थ आले. हे कोणी करायचं नाही. हे वाईट आहे, शरीराला घातक आहे, रोगराई होती, शिवाय पैसे पण खर्च होतात. ह्या सगळ्या गोष्टी करू नका, असं 2500 वर्षापूर्वी बुद्धानं सांगितलेलं आहे. कारण बुद्धाच्या काळात सुद्धा सोमरस वगैरे नावाचं दारू असायची, ती पित होती. आणि म्हणून या शिलाची निर्मिती केली आहे बुद्धाने. म्हणून तुम्ही प्रत्येकाने इथं असणार, अजिबात व्यसन करायचं नाही. महिला मंडळी मिसऱ्या लावत असतील तंबाखूच्या, बंद करा. कारण त्या मिसरीचा थोडा थोडा अंश शरीरात जाऊन एक गाठ तयार होईल. आणि मग ते ऑपरेशन करून काढायला लाख रुपये 50,000च्या पुढे लागतात. म्हणून बुद्धांनी सांगितलेले हे 5 शिला आहेत बघा, हे 5 शिला अगदी सोपे आहेत. या 5 शिलाचं पालन करण्यासाठी शिक्षण जास्त लागत नाही, ना बंगला गाडी असावी असं काय नाही. अगदी साध्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा हे शिलाचं पालन करता येतं प्रत्येकाला. आणि मी हे तुम्हाला 5 शिला अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलेले आहेत. या 5 शिलाचं तुम्ही पालन करावं. हे 5 शिलं म्हणजे आपल्या पाया आहे, बौद्ध धर्माचा पाया आहे. ही काय साधी नाही. सगळा अख्खा जी बौद्ध धर्म आहे ना जगामध्ये, त्या 5च शिलावर आहे. बघा, तुम्ही कुठल्याही औरंगाबादला जावा, सोलापूरला जावा, पुण्यात जावा, कोर्टामध्ये जाऊन एखाद्या आरोपीला विचारा, बाबा तुला इथं का धरून आणलंय, वेड्या घालून जाव्यानं बांधून, तर तो या 5 शिलाच्या भंगातलं कुठला तरी एका शिलाचं भंग झालेला आहे म्हणून सांगा. पहिला एखादा म्हणेल मी प्राणी हत्या केली, खून केला. दुसरा म्हणेल मी चोरी केली. तिसरा म्हणेल मी व्यभिचार केला. चौथा म्हणेल मी खोटं बोलून फसवलं म्हणून मला आणलं. 5वा म्हणेल मी दारू पिऊन धिंगाणा हारामाऱ्या केल्या म्हणून आणलं. त्या 5 शिलाच्या भंगामुळे हे कचरेकूट तयार झालेले आहेत. म्हणून बुद्धांनी सांगितले, तुम्हाला सुखी जीवन जगण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं 5 शिलाचं पालन करा, जास्त काय नाही. मला या पवित्र ठिकाणी एक पंचशील सांगण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद.